महाराज की भारत रत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा, नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक 27 शिवसेना, राष्ट्रवादी, आनंदराज आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन पक्ष या युतीचे उमेदवार माननीय आशा प्रशांत खरातजी, ज्यांची निशाणी आहे घड्याळ, किरण वसंतराव राजवाडेजी, ज्यांची निशाणी आहे घड्याळ, किरणताई गामणेजी, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण, नितीनजी दातीर, ज्यांची निशाणी आहे धनुष्यबाण. मला वाटतं की यापूर्वीच आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक 27 तर शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे आणि म्हणून घड्याळ आणि धनुष्यबाण या चिन्हावरचं बटन दाबून प्रभागातील चारही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आज आपल्या या प्रभागामध्ये आलेलो आहोत. यापूर्वीही आपण शिवसेनेला आशीर्वाद दिलेले आहेत आणि तत्कालीन नगरसेवक महोदयांनी त्यांच्या परीने अथक कष्ट करून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की आताचं प्रचार कार्यालय पुढच्या 5 वर्षाच्या साठी तुम्ही जनतेच्या सुखदुःखाचे, विकास कामांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभं केलेलं आहे. काही प्रचार कार्यालय कदाचित 14 तारखेपर्यंत 15 तारखेनंतर राहतील आणि 15 तारखेला त्यांची दुकानं बंद होतील, परंतु जनतेच्या सेवेसाठी 5 वर्ष हे कार्यालय तुम्ही निर्माण करण्याचा जो काही संकल्प केला त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. आज प्रभाग क्रमांक 27 मध्ये बोलत असताना निश्चितपणे काही अडीअडचणी, समस्या आहेत. मग ज्याच्यामध्ये दत्तनगर असेल, मारुती संकुल परिसरातला किंबहुना इतरही भागामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे प्रश्न आहेत आणि म्हणून रस्त्यांच्या प्रश्नाच्या सोबत शाळेच्या इमारतीचा प्रश्न आहे. भिवंडीच्या धर्तीवर सर्व शेतकऱ्यांचे शेड नेहमीच झाले पाहिजे, हा एक प्रमुख विषय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अंबड MIDCच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. जे काही घरकुल बांधण्यात आले त्यांचे मेंटेनन्स काम मंजूर करून त्या इमारती दुरुस्त झाल्या पाहिजेत. शासकीय हॉस्पिटल दत्तनगर मध्ये मोठं झालं पाहिजे. मला वाटतं की मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, कदाचित काही महिन्याच्या आत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबतच माननीय उद्योग मंत्री महोदय यांची बैठक लावून या प्रभागाचे प्रश्न सोडवणं याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारतो, आम्ही सर्व पदाधिकारी स्वीकारतो. आपल्याला माहिती आहे 2027 मध्ये आपल्या नाशिकला, त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा संपन्न होणार आहे आणि म्हणून देशभरातून, जगाच्या पाठीवरून अनेक भाविक आपल्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि या निमित्ताने राज्याचा निधी असेल, केंद्राचा निधी असेल, जास्तीत जास्त निधी मिळून आपल्याला या शहराच्या कायमस्वरूपी समस्यांवर मार्ग काढायचा आहे
आणि म्हणून त्याचं नियोजन करीत असताना याच्यातले बरेचसे प्रश्न कसे सोडवता येतील याचाही आपण निश्चितपणे त्या ठिकाणी विचार करू. मला वाटतं की आज संपूर्ण नाशिकचं जर वातावरण बघितलं तर अगदी सामान्यातला सामान्य नागरिकाच्या पासून तर मोठ्या उद्योगपतीपर्यंत प्रत्येक जण बोलतो आहे की या नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना राष्ट्रवादी युतीचा भगवा त्या ठिकाणी फडकला पाहिजे. या दृष्टिकोनातल्या भावना आज संपूर्ण नाशिककरांच्या त्या ठिकाणी आहेत. एकेकाळी एक गाव असलेलं आता नाशिक शहर ज्या पद्धतीने वाढत आहे आणि म्हणून वाढता जो काही पसारा आहे त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे, त्याच्यासोबत शेतकऱ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. निश्चितपणे हे धोरण घेऊन पुढच्या कार्यकाळामध्ये काम केलं जाईल हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. मी आपल्या सर्वांना विनंती आवाहन करणार आहे, संपूर्ण नाशिक शहराचं वातावरण बघितल्याच्या नंतर आपली सर्वांची जबाबदारी आहे की या प्रभागाचे चारीच्या चारही उमेदवार 2 धनुष्यबाण आणि 2 घड्याळ हे आपल्या आशीर्वादाने निवडून गेले पाहिजे. आत्ताच आपण प्रत्येक उमेदवाराचा परिचय करून देत असताना अतिशय सेवाभावी वृत्तीने काम करणारे उमेदवार या ठिकाणी युतीने त्या ठिकाणी दिलेले आहेत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये 24 तासांच्या पैकी 22 तास काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी खेड्यापाड्याचा जरी माणूस गेलेला असेल, सामान्य नागरिक जरी गेलेला असेल, पहाटेचे 3, 4, 5 वाजेपर्यंत त्या शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय एकनाथजी शिंदे साहेब झोपायला जात नव्हते. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहे. माननीय अजितदादा पवार साहेब तर जाहीर सभेत सांगतात की त्यांचाही 30-35 वर्षाचा राजकीय कारकिर्दीचा अनुभव आहे, परंतु या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव आहे. गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे. अगदी लहान विद्यार्थ्यांच्या पासून तर ज्येष्ठांच्या पर्यंत अनेक चांगल्या योजना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. काही एसटी मध्ये पहिले किती भाडं लागायचं? फुल लागायचं. आता किती लागतं? हाफ लागतं. कोण कोण एसटी मधला प्रवास करतो? बोला. नमस्कार, मी आशा प्रशांत खरात, प्रभाग क्रमांक 27 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनुसूचित जातीतर्फे अधिकृत उमेदवारी करत आहे. पक्षाने जो आमच्यावरती विश्वास दाखवून आम्हाला राष्ट्रवादीचं तिकीट दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि त्यांच्या कोणत्याही शब्दाला आम्ही असं तडा लागेल अशी कोणतीही गोष्ट करणार नाही. आम्ही आज फिरत आहोत ना, जे लोकांचे प्रोत्साहन पाहून आमच्यामध्ये पण आणखीन एक पावर निर्माण झाले आहे की आम्ही पण जे लोकांच्या समस्या आहेत का त्या पूर्णपणे त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्कीच करू. नमस्कार, मी नितीन पंडित दातीर शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवारी करत आहे. ड गटातून आणि राष्ट्रवादीमधून आमच्या ताई आशा प्रशांत खरात, किरण भाऊ राजवाडे, किरण ताई गामणे या असे आमचं चौघांचा पॅनल झालेला आहे. या पॅनलला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या सर्व माय जनतेने विश्वास ठेवून आम्हाला मतदान करावे आणि आम्ही अशीच कामे करत राहू, प्रभागाचा विकास करू हीच ग्वाही देतो. सर्व विनंती आहे सर्वांना घड्याळ आणि धनुष्यबाणावर मतदान करून भरभूत मताने विजय करावा हीच विनंती राहील. सर्वांना नमस्कार, मी किरण वसंतराव राजवाडे. आमचं पूर्ण पॅनल हे सर्व साधारण कुटुंबातलं आहे.
आणि सर्व उमेदवार जे आहे ते स्थानिक आहे. सर्व चारीचे चारी उमेदवार हे प्रभागात गेल्या 15-20 वर्षापासून समाजकार्य करत आहे. त्याच्यात आमच्यासोबत आमच्या ताई किरणताई दराडे ह्या स्टँडिंग नगरसेविका आहे. पण आम्ही तिघं पण कोणत्याही पदावर नसताना सुद्धा आमचे समाजकार्य गेल्या 15-20 वर्षापासून चालू आहे. आणि आम्हाला नगरसेवक जर पद मिळालं तर आमच्या समाजकार्याची 3 ते 4 पटीने आम्ही त्याची वाढती करू शकतो, काम करू शकतो एवढंच सांगतो. आणि प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की तुम्ही स्थानिक लोकांना पहिले प्राधान्य द्या, त्यामुळे प्रभागाचा लवकर विकास होईल. दत्तनगर या एरियात बऱ्यापैकी विकासाची गरज आहे. पहिले जे नगरसेवक होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे. ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम असतील, स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम असतील, ते